सर्वांना हरिओम. आज आपण मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 175चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 175 असा आहे. विधी निर्मिता लिहितो सर्वभाळी, परिलिहितो कोण त्याचे कपाळी. हरू जाळितो लोकसंहार काळी, परिसेवटी शंकरा कोण जाळी. आपण श्लोक पुन्हा ऐकूया. विधी निर्मिता लिहितो सर्वभाळी, परिलिहितो कोण त्याचे कपाळी. हरू जाळितो लोकसंहार काळी, परिसेवटी शंकरा कोण जाळी. यातल्या काही शब्दांचे आपण अर्थ पाहूया. पहिल्या चरणात शब्द आलेला आहे विधी. विधी म्हणजे विधाता, ब्रह्मदेव. विधीचा अर्थ आहे ब्रह्मदेव, विधाता. भाळीचा अर्थ आहे कपाळी. भाळी म्हणजे कपाळी. तो शब्द पुढच्या चरणात आलेला आहे आणि त्याचा अर्थ आहे नशिबी, नशिबी. दुसऱ्या आणि तिसऱ्या चौथ्या शब्द आलेला आहे दुसरा आणि चौथ्या चरणात. परी, परीचा अर्थ आहे परंतु. तिसऱ्या चरणात शब्द आलेला आहे हरू. हरू म्हणजे हर. हरचा अर्थ आहे शंकर, महादेव. संहार काळी, संहार काळीचा अर्थ आहे प्रलयाच्या वेळी, संहाराच्या वेळी. स्वामीजी सांगतात, दोन प्रश्न विचारतात आपल्या सर्वांना. ब्रह्मदेव सर्व प्राण्यांना उत्पन्न करतो, त्याच वेळी तो प्रत्येकाच्या कपाळी त्याचे नशीब म्हणजे त्याचे भविष्य लिहितो. पण त्या ब्रह्मदेवाच्या कपाळी त्याचे भविष्य कोण बरे लिहितो? दुसरा प्रश्न आहे, भगवान शिवशंकर या विश्वाच्या प्रलयकाळी जाळून भस्मसात करतो, अशा त्या शंकराला कोण बरे जाळू शकतो? आपण पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ म्हणजे ते दोन प्रश्न समजून घेऊ. स्वामीजी सांगतात, प्रश्न विचारतात आपल्याला. ब्रह्मदेव सर्व प्राण्यांना उत्पन्न करतो, त्याच वेळी तो प्रत्येकाच्या कपाळी त्याचे नशीब म्हणजे भविष्य लिहितो. पण त्या ब्रह्मदेवाच्या कपाळी त्याचे भविष्य कोण बरे लिहितो? भगवान शिवशंकर या विश्वाच्या प्रलयकाळी संपूर्ण विश्व जाळून भस्मसात करतो, अशा त्या शंकराला कोण बरे जाळू शकतो? असा या श्लोकाचा थोडक्यात अगदी सोपा अर्थ आहे. दशक्रियेच्या वेळेत, तर्पणाच्या वेळी किंवा श्राद्धाच्या वेळी ब्राह्मण विचारतात, वडिलांचे नाव काय? त्यांच्या वडिलांचे नाव काय? म्हणजे आजोबांचे नाव काय? नंतर त्यांच्या वडिलांचे नाव काय? त्यांच्या वडिलांचे नाव काय? अशी वंशावळ विचारतात. कधी कधी माहीत असते, नंतर मग आपल्याला पुढे त्यांच्या वडिलांचे नाव, त्यांच्या वडिलांचे नाव माहीतच नसते. पण जरी आपल्याला माहीत नसले, आपण त्यांना ओळखत नसलो, तरी ते नव्हते काय? होते. त्यांनाही जन्म देणारे कोणीतरी होते. फक्त आपल्याला त्या व्यक्ती माहीत नसतात. एवढे सांगण्याचे तात्पर्य काय?
तर प्रत्येकाचा जन्मदाता हा असतोच, फक्त कालांतराने त्याचा नाश झालेला असतो. कारण या सृष्टीचा नियमच आहे, अलिखित नियमच आहे की जे जे आपल्या डोळ्यांना दिसते त्या त्या सर्व पदार्थांचा नाश अटळ आहे. जे जे आपल्या डोळ्यांना दिसते त्या त्या सर्व पदार्थांचा नाश अटळ आहे. मग ही सृष्टी दिसते, मग त्या सृष्टीचा देखील नाश अटळ आहे. कोण करतो आपण ते पाहिलं. भगवान शंकरच या सृष्टीचा संहार करता आहे. सृष्टीचा निर्माता, ज्याला आपण विधाता म्हणतो, ब्रह्मदेव म्हणतो, तो सुद्धा या सृष्टीचाच एक भाग असल्या कारणाने त्याचाही विनाश ठरलेला आहे. असे म्हणतात की ब्रह्मदेवच सर्वांचे नशीब किंवा भविष्य लिहित असतो. ब्रह्मदेवच सर्वांचे नशीब किंवा भविष्य लिहित असतो आणि त्याप्रमाणे त्याने लिहिल्याप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात घडामोडी होत असतात. आणि यालाच आपण आपल्या भाषेत विधी लिखित म्हणतो. विधीने लिहिलेले म्हणून विधी लिखित. समर्थांना या गोष्टी मान्य आहेत. पण प्रश्न असा आहे की सर्वांचे कपाळी त्यांचे भविष्य लिहिणारा ब्रह्मदेव, मग त्याच्यासुद्धा कपाळी कोणीतरी भविष्य लिहिले असणारच की नाही? मग तो भविष्य लिहिणारा, ब्रह्मदेवाच्या कपाळी भविष्य लिहिणारा कोण आहे? ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि महादेव या त्रिदेवांचे कार्य आपल्या सर्वांना माहीत आहे. ब्रह्मदेव आता आपण पाहिला त्याप्रमाणे या सृष्टीचा निर्माता आहे. विष्णुदेव या सृष्टीतील प्रत्येक जीवाचा पालन करता आहे. आणि देवादिदेव महादेव सृष्टीचा संहार करताय. समर्थ दासबोधातील 9व्या दशकातील 5व्या समासातून सांगतात, आपण ज्या देवतांना मानतो त्या काल्पनिक आहेत. आपल्याला ऐकायला थोडं विचित्र वाटेल, वेगळं वाटेल. आपला श्रद्धाभाव आपल्या आपल्या देवांच्या ठिकाणी आहे. पण स्वतः संत पदाला पोचलेले समर्थ असलेले रामदास स्वामी सांगतात, दासबोधातून आपल्याला बोध करतात. तिथे लिहिले त्यांनी, आपण ज्या देवतांना मानतो त्या काल्पनिक आहेत. कारण कोणाच्या तरी एकाच्या मनात कल्पना उदयाला येते आणि तो मंत्र रचतो. त्या मंत्राची देवता कल्पनेतूनच निर्माण होते आणि मंत्राने त्या देवतेची प्राणप्रतिष्ठा करतात. आपणही पाहतो, ज्या वेळेला आपण मूर्ती आणतो देवतेची, सार्वजनिक असेल किंवा आपल्या घरात असेल, तर त्या देवतेची आपण प्राणप्रतिष्ठा करतो. याचा अर्थ स्वामीजी सांगतात, देवतांना स्वतंत्र अस्तित्व नसते. त्या मंत्राच्या अधीन असतात, मंत्राच्या ताब्यात असतात. ज्या माणसाला जसा भास होतो तसा तो काव्यरूपाने देवतेचे वर्णन करतो. उदाहरणार्थ, ब्रह्मदेवाने हे सारे विश्व निर्माण केले असे म्हटले तर त्या ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केले असा प्रश्न येतो. त्यानंतर विष्णुदेव विश्वाचा सांभाळ करतो, पालनपोषण करतो असे म्हटले तर त्या विष्णूला कोण सांभाळतो हा प्रश्न निर्माण होतो. रुद्र किंवा महादेव शंकर विश्वाचा संहार करतो तर त्या रुद्राचा संहार कोण करतो
हा प्रश्न उद्भवतो. काळ सर्वांचे नियमन करतो असे म्हटले तर काळाचे नियमन करणारा कोण आहे, काळाचे नियमन कोण बरे करतो, असे एक ना अनेक विविध प्रश्न कोणासमोर उभे राहतात? विचार करणाऱ्या शहाण्या माणसाच्या समोर उभे राहतात. आपण या श्लोकामध्ये जे 2 प्रश्न आहेत याचा कधी विचारही केला नव्हता, पण जे शहाणी माणसं विचार करणारी आहेत त्यांना म्हटलेलं शहाणी, त्यांच्यासमोर असे प्रश्न उभे राहतात. या सर्व समस्यांची उकल आपल्याला समर्थांच्या दालबोधातील 6व्या दशकातील पहिल्या समासात सापडते. त्या ठिकाणी समर्थ एक सुरेख असे अनुमान करतात. सुंदर असे अनुमान त्यांनी शोधून काढलेलं आहे. ते म्हणतात त्या ठिकाणी, ज्या देशात आपल्याला वास्तव्य करायचे आहे त्या देशाच्या राजाला भेटावे, म्हणजे काय होईल? इतर लोक पीडा देत नाहीत, इतर लोक आपल्याला त्रास देत नाहीत. समजा एखाद्या गावात आपल्याला राहायचे आहे, नवीन गाव आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे, राहायचं आहे, तर तेथील जो वरिष्ठ आहे त्याची आपण भेट घेतली पाहिजे. तिथला जो ग्रामाधिपती आहे, त्या गावाचा अधिपती, थोडक्यात मालक, त्या वरिष्ठ आहे, त्याची आपण भेट घेतली पाहिजे, म्हणजे आपल्याला इतरांचा त्रास होत नाही, आनंद मिळतो. वरिष्ठांची भेट घेतली नाही तर तेथे आपल्याला कोणी मानित नाही आणि मग आपले महत्त्व कमी व्हायला वेळ लागत नाही. सारांश, जो शहाणा आहे त्याने तेथील वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटावे आणि असे केले नाही तर प्रपंचात त्याला नाना प्रकारचे त्रास भोगावे लागतात, विविध प्रकारच्या पीडा त्याला सहन कराव्या लागतात. यावरून श्री समर्थांना आपल्याला एक सांगायचे, ते जे अनुमान आहे, सुरेख अनुमान, ते म्हणतात, गावच्या अधिकाऱ्याला भेटलो नाही तर गावात धडपणे राहता येत नाही. कारण गावामध्ये ग्रामाधिपती हा वरिष्ठ असतो. त्या ग्रामाधिपतीपेक्षा त्याच्याहून देशाधिपती वरिष्ठ असतो. त्या देशाधिपतीहून राजा वरिष्ठ असतो. एका राष्ट्राचा अधिपती तो राजा. त्यावेळेला राजेशाही होती, त्यामुळे तो शब्द आलेला आहे. एका राष्ट्राचा अधिपती तो राजा, अनेक राष्ट्रांचा अधिपती म्हणजे मालक, स्वामी, अनेक राष्ट्रांचा अधिपती तो महाराजा, आणि अशा अनेक महाराजांचा अधिपती तो चक्रवर्ती, सम्राट असतो. कोणी नरपती असतो तर कोणी गजपती असतो, कोणी हयपती असतो तर कोणी भूपती असतो. असो, या सर्वांनाच ब्रह्मदेव निर्माण करतो. आपण जी आत्ता पाहिली मोठी मालिका, सर्वात श्रेष्ठ आपल्या दृष्टीने चक्रवर्ती, सम्राट, राजा, पण त्याला देखील निर्माण करणारा ब्रह्मदेव आहे. पण अशा त्या ब्रह्मदेवाला कोण निर्माण करतो? विष्णू या सृष्टीतील प्रत्येक जीवाचे पालनपोषण करीत असतो. मग त्याचे पालनपोषण, त्याचा सांभाळ कोण करतो? भगवान शिवशंकर विश्वाच्या प्रलयकाळी सर्व काही जाळून भस्मसात करतो. पण आपण बारकाईने विचार केला तर हे तिन्ही देव, त्यांना जे जे काम नेमून दिलेले आहे, जे जे कार्य दिलेले आहे ते करीत असतात. किंबहुना हे तिन्ही देव
आपापले कर्तव्य बजावित असतात. त्यांना कार्याला प्रेरित करणारा, त्यांना कार्याला प्रेरणा देणारा कोणीतरी निश्चितच आहे आणि त्यालाच खरा परमेश्वर म्हणतात. समर्थ त्याला थोरला देव असे म्हणतात. हा शब्द आपल्याला पुढच्या 2-3 श्लोकामध्ये येईल. समर्थ खरा परमेश्वर जो आहे त्याला थोरला देव म्हणतात. आपण या थोरल्या देवाला अनेक प्रयत्न करून ओळखले पाहिजे, कारण तो देव ओळखला नाही तर आपल्या यमयातना चुकत नाही. आपण आत्ता पाहिलं त्याप्रमाणे की जर आपण एखाद्या गावामध्ये त्या ग्रामाधिपतीला भेटलो नाही तर आपल्याला त्या ठिकाणी गावात अनेक प्रकारे त्रास सहन करायला लागतात. एक छोटं उदाहरण आहे व्यवहारातलं. आपण भेटलो, त्याची ओळख निघाली की मग सगळे आपल्याला मान देतात, अरे त्या ग्रामाधिपतीचा माणूस आहे. आणि जर आपण नाही भेट घेतली, त्याची ओळख नसेल तर आपल्याला ते त्रास देतात. इथे तसं सांगितलेलं आहे. जर आपण त्या देवाला ओळखलं नाही तर यमयातना चुकत नाही. समर्थ लिहितात, तो देव ठाई पडेना तरे यमयातना चुकेना. तो देव जर आपल्याला ओळखता आला नाही, आपल्या ठाई पडला नाही आणि ओळखता आला नाही तर यमाच्या यातना, नरक यातना चुकणार नाही. त्या ब्रह्मांड नायकाला ओळखता येत नाही हे काही चांगले नाही. प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे आपण त्या खऱ्या देवाला, थोरल्या देवाला, ब्रह्मांड नायकाला ओळखता आले पाहिजे. समर्थ पुढे लिहितात, एक ओवी आहे, ब्रह्मांड नायके चोरविना हे बरे नव्हे, जेने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्यासी नाही ओळखिले तो पतित. ज्याने या मनुष्य जन्माला आल्यानंतर भगवंताला ओळखलं नाही, ब्रह्मांड नायकाची ओळखून घेतली नाही तर समर्थ त्याला पतित म्हणतात. जेने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्यासी नाही ओळखले तो पतित. ज्या परमात्म्याने आपल्याला संसारात घातले, ज्याने हे अवाढव्य विश्व निर्माण केले, त्याला जो ओळखून काढत नाही तो पतित होय. स्वामीजींचा याबाबत एक अभंगच आहे. ते म्हणतात, ब्रह्मा विष्णू रुद्र जयाचे अवतार, ब्रह्मा विष्णू रुद्र जयाचे अवतार, तोची देव थोर जाण बापा. सोपा आहे अभंग, अर्थ देखील सोपा आहे. समर्थ सांगतात की ब्रह्मा विष्णू रुद्र आणि शंकर हे ज्याचे अवतार आहेत तोच देव थोर आहे, तोची देव थोर जाण बापा. पुढे म्हणतात, जाण बापा देव देखिली निर्मिता, जाण बापा देव निर्माता, तो एक तत्वता ठाई पाडी. जो देवांना निर्माण करणार आहे तोच थोरला देव आहे. ठाई पडी देव साधूचे संगती. मग आपल्याला या थोरल्या देवाची ओळख कुठे होणार? परमात्मा आपल्याला कुठे सापडणार, कुठे ओळखता येणार, कोण ओळखून देणार? पुढे सांगतात स्वामीजी त्या अभंगातून, ठाई पाडी देव साधूचे संगती, ठाई पाडी देव साधूचे संगती. पुढे म्हणतात, दास म्हणे गती पावशील. आपल्याला देवाची ओळख साधू करून देतात. संतांच्या संगतीत राहिल्यानंतर आपल्याला त्या कमळापतीची ओळख होते, भगवंताची ओळख होते. म्हणून प्रत्येकाने खरा देव ओळखावा आणि आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे. पण देव कसा ओळखावा हे कळत नसेल तर आत्ता आपण ऐकलं तसं
संतांच्या संगतीत राहावे, म्हणजे देव आपल्याला आपोआप कळेल. कारण आत्मज्ञानी संतांनी खऱ्या देवाला ओळखलेले असते. त्यांनाच परमात्म वस्तूचे ज्ञान झालेले असते. म्हणून आपण आत्मज्ञानी संतांकडे जावे. एक अज्ञानी दुसऱ्या अज्ञानी माणसाकडे गेला तर त्याच्याजवळ ज्ञानप्राप्ती होणार नाही. काही दृष्टांत दिले. आपण आत्मज्ञानी संतांकडे का जायला पाहिजे, इतरांच्याकडे गेला ते काय होईल म्हणून उदाहरणं दिली. एक अज्ञानी दुसऱ्या अज्ञानी माणसाकडे गेला तर त्याच्याजवळ ज्ञानप्राप्ती होणार नाही. किंवा एक रोगी रोगातून मुक्त होण्यासाठी दुसऱ्या रोग्याकडे गेला तर तो रोगमुक्त होणार नाही. किंवा समर्थ सांगतात, एक पिशाच दुसऱ्या पिशाच्याकडे गेले तर कोण कोणाला पिशाच्या योनीतून मुक्त करणार? दोघेही पिशाचच आहेत. एक दुबळा मनुष्य दुसऱ्या दुबळ्या माणसाचे रक्षण करू शकेल काय? अर्थात नाही करू शकत. भिकाऱ्याकडे भिक्षा मागितली तर ती मिळत नाही. कृष्ण पक्षात चांदण्यांचा प्रकाश पडत नाही. एका स्वैराचारी माणसाकडे दुसरा स्वैराचारी माणूस गेला तर तो कधीच सदाचारी होणार नाही. एका प्रापंचिकाकडे दुसरा प्रापंचिक गेला तर तो काही केल्या सिद्ध पुरुष होऊ शकत नाही. म्हणून आत्मज्ञानी संत पुरुषांकडेच आत्मज्ञानाचा मार्ग सापडतो. या ठिकाणी एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे की सद्गुरूंच्या पाठिंब्याशिवाय, त्यांच्या अनुग्रहाशिवाय, किंबहुना त्यांच्या कृपाशीर्वादाशिवाय परमार्थ साधत नाही. आणि सद्गुरूंची प्राप्ती होण्याकरता, सद्गुरूंची भेट होण्याकरता आपल्याला संत संगती करणं नितांत गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. म्हणून समर्थ सांगतात, आत्मज्ञानी साधू संत महात्म्यांचा अनुग्रह घ्यावा. प्रत्येकाने आत्मज्ञानी जे संत आहेत, महात्मे आहेत, त्यांचा अनुग्रह घ्यावा. म्हणजे त्यांचे रीतसर शिष्यत्व पत्करावे, त्यांची दीक्षा घ्यावी. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली सारासार विचाराने, विवेकबुद्धीने जीवाला मोक्ष प्राप्त होतो. म्हणजेच भगवंताची ओळख होते. अर्थात थोरला देव आपल्याला ओळखता येतो. असा या श्लोकाचा आपल्याला थोडक्यात विस्तृत सांगता येईल. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.